come share your thoughts. ओके. व्हेरी गुड मॉर्निंग. सो हॅपी मंडे. येस, आज किती जणांना सुट्टीचा दिवस आहे? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा येस. आणि किती जणांना मंडे हा सुट्टीचा दिवस पाहिजे, रिलॅक्स डे असला पाहिजे, बिकॉज हाच एक तुमचा मंडेचा जो बोलतात ना की त्याचा रिव्हेंज घेण्याचा सगळ्यात परफेक्ट डे आहे. येस, थँक्यू. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा किती जणांना मंडेला आपल्याला एक चांगलं संडे सारखं करायचं आहे. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा मी. ग्रेट. आणि आज बऱ्याच लोकांनी चांगलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काही जण जास्तच एक्सप्लेनेशन देतात, काही जण कमी देत आहेत, पण येस, वी आर ट्राईंग. ट्राईंग इम्पॉर्टंट आहे. ट्राईंग इम्पॉर्टंट आहे. आणि आजचा जो कोट आहे, व्हॉट मॅटर मोज इज हाऊ वेल यू वॉक थ्रू द फायर. काही जणांनी एक्सप्लेन केलंय, मी त्यांना अप्रिशिएट करतोय. आणि त्या लोकांनी ऍटलिस्ट ट्राय केलं आणि ते त्यांना जे सांगायचं त्यांनी सांगितलं. तर मित्रांनो, मी काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करणार आहे. लाईफ हे अनेक आगीसारख्या कठीण परिस्थितीने भरलेलं आहे. आयुष्य हे आगीसारख्या कठीण परिस्थितीने भरलेले आहे. जसे की फेलियर येणं, आपल्या लाईफमध्ये लॉसेस होणं, क्रिटिसिझम होणं, क्रिटिसिझम म्हणजे टीका होणं, रिजेक्शन असणं, टफ फेसेस येणं. मित्रांनो, सक्सेस ठरत नाही की तुम्ही किती प्रॉब्लेम फेस केल्या, तर ठरतं की त्या प्रॉब्लेम समोर तुम्ही किती कामपणे, शांतपणे, करेजियस, धैर्याने, कन्सिस्टंट राहून स्ट्रॉंग माइंडसेटने पुढे चालत राहता. मी रिपीट करतो परत. सक्सेस ठरत नाही की तुम्ही किती प्रॉब्लेम फेस केल्या, तर ठरतं की तुम्ही त्या प्रॉब्लेम समोर किती तुम्ही शांतपणे, धैर्याने आणि कन्सिस्टंट राहून स्ट्रॉंग माइंडसेटने पुढे चालत राहता. सगळेच फायर मधून जातात, सगळेच त्या आगीमधनं जातात. पण मित्रांनो, सगळे त्यामधून शिकत नाही, सगळे त्यामधून ग्रोथ होत नाही, सगळे त्यामधून स्ट्रॉंग बनत नाही. ह्याच्या रिव्हर्स बनतात सगळे. सगळेच फायर मधून जातात. फायर मुवमेंट अवॉइड करता येत नाही. जसे की मार्केट क्रॅश होतात, आपल्याकडे आहे का गव्हर्नमेंट? नाहीये. आपण आपल्या कंट्रोलमध्ये नाही का? नाहीये. बिझनेस मध्ये तोटा आपल्याला माहिती आहे का? चुकीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला कळतं का? कधी कधी चुकी होतं, मिस्टेक. कर्जाचा स्ट्रेस, कर्जाचा ताण, इन्कम स्टेबल नसणं. पूर्वी बिझनेसचा नव्हता, आता जॉबचा पण स्टेबिलिटी मध्ये गेलेला आहे. मित्रांनो, फायनान्शियल फायर पासून पळणारे लोक ऍव्हरेज राहतात. फायनान्शियल फायर मधून पळणारे लोक ऍव्हरेज राहतात. आणि फायनान्शियल फायर मधून शांतपणे चालणारे लोक वेल्थ, फ्रीडम आणि कॉन्फिडन्स तयार करतात. सो वेन तुमच्याकडे जेव्हा फायर येते ना, तर बी स्माइल करा त्या फायरकडे. बिकॉज हा क्षण तुमच्या लाईफ मध्ये आला असेल आणि तुम्ही बोलला, अरे यार, इस बार में कुछ तो सिखाने वाला है ये चीज. सो फायर तुम्हाला टेस्ट करतं. फायर मधून चालत चालणं तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतं. सो फायर येणारच, फायर येणारच, फायर येणारच, पण तुम्ही घाबरता का ग्रो होता, यावर तुमचं फ्युचर ठरतं. सो दिस इज द कोट मला तुम्हाला आज एक्सप्लेन करायचं. थँक्यू व्हेरी मच स्वप्नील, अँड थँक्यू व्हेरी मच अक्षय फॉर जबरदस्त कोट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Superb, superb. Yes, thank you so much, all of